माळेगाव साखर कारखाना निवडणुकीचा आज निकाल मतमोजणीला सुरुवात 34 टेबलवर मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार। भास्कर जाधव यांची पक्षातील बडव्यांवर पक्षाच्या बैठकीमध्ये टीका। निवडणुकीमध्ये उमेदवाराला एबी फॉर्म देताना विचारात घेतलं नाही। पहिल्या फळीमधील नेत्यांच्या कार्यपद्धतीवर जाधवांकडून प्रश्नचिन्ह। तेजस्वी घोसाळकरांची नाराजी दूर करण्याचा उद्धव ठाकरेंकडून प्रयत्न। घोसाळकर पक्षामध्ये नाराज असून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा। भास्कर जाधवांनी शिंदेंचं नेतृत्व स्वीकारलं तर आनंदच। जाधवांसारख्या नेत्यानं राजकीय संन्यास घेणं अयोग्य। मातोश्रीवरील राग जाधवांनी अनेकदा माझ्यावर काढला। उदय सामंतांचं वक्तव्य। संदीप देशपांडेंकडून ठाकरेंच्या शिवसेनेवर टीकेचे बाण सुरूच। राज्याच्या मनामधलं ओळखणाऱ्यांनी जाधवांच्या मनामधलं ओळखलं का? भास्कर जाधवांच्या वक्तव्यावरून देशपांडेंची टोलेबाजी। 6 महिन्यांपासून शिवभोजन थाळीला सरकारकडून अनुदान नाही। अनुदान न मिळाल्यानं राज्यातील अनेक शिवभोजन थाळी केंद्र बंद। काही केंद्र कर्ज घेऊन चालवली जात असल्याची माहिती। सरकारची स्थिती भिकाऱ्यासारखी झाली। लाडकी बहीण योजना आणल्यानंतर अनेक योजनांना सरकारकडून कात्री। शिवभोजन थाळीच्या अनुदानावरून विजय वडेट्टीवारांची टीका। सांगलीत शिवसेना ठाकरे गटाला आणखीन एक धक्का। मिरज शहर प्रमुख चंद्रकांत मैगुरेंसह शेकडो शिवसैनिकांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश। नागपुरात काळा बाजार करण्यासाठी गहू तांदळाची साठेबाजी केल्याचा प्रकार। पोलिसांची संघर्ष नगरमध्ये धाड। 10 लाखांचं गहू आणि तांदूळ जप्त। साताऱ्याच्या पाटणमध्ये उलटा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी। पठारावर बेशिस्त वाहनधारक आणि हुल्लडबाज पर्यटकांवर वचक राहण्यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त। रायगडमध्ये मान्सूनचा जोर वाढल्यानं देवकुंड, सिक्रेट पॉइंट आणि ताम्हिणी घाटातील धबधबे प्रवाहित। सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटन स्थळांभोवती 1 किलोमीटरपर्यंत परिसरात पर्यटकांना 30 सप्टेंबरपर्यंत प्रवेश बंदी।